कल्याणमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळाली। 4 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली। त्यामुळे धक्कादायक अशी बातमी पुन्हा एकदा समोर येते। उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या इसमाचं नाव आहे। पांडे यांच्या पत्नीकडून ही मारहाण करण्यात आली। मारहाणीत मराठी तरुण जखमी झालेला आहे। तरुणाच्या पत्नी आणि आईला देखील मारहाण करण्यात आली। जखमी तरुण हा पोलीस कर्मचारी आहे, तर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। मानपाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला। हे दृश्य आपण पाहतोय। मारहाणीमध्ये मराठी तरुण जखमी झाला आहे। कल्याणमधले दृश्य आहेत। जखमी तरुण हा पोलीस कर्मचारी आहे। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। सीसीटीव्ही मधले दृश्य पाहतोय। कल्याणमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळाली। 4 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली। तर उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या इसमाचं नाव आहे। पांडे यांच्या पत्नीकडून ही मारहाण करण्यात आली आहे। रागाई कॉम्प्लेक्स रागाई बिल्ड इमारत आहे, त्या ठिकाणी दोन शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता। तो मुलांच्या खेळण्यावरून वाद निर्माण झाला होता। त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी 9 वर्षाची आहे, तिचा विनयभंग केला शेजाऱ्यांनी अशी तिच्या आईवडिलांनी कंप्लेंट केली। त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या पुढील कारवाई आरोपीचा शोध घेऊन त्या पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे। तर कल्याणमधली ही दृश्य आहेत। कल्याणमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळाली। धक्कादायक असे प्रकार सध्या मुंबईत घडतायत। मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा आता उपस्थित होतो। यावरती तीव्र प्रतिक्रिया देखील येत आहेत। 4 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे। उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या इसमाचं नाव आहे। पांडे यांच्या पत्नीकडून ही मारहाण करण्यात आलेली आहे। तर या मारहाणीत मराठी तरुण जखमी झाले। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझे सहकारी आवेश तांदळे आपल्या सोबत जोडलेत। आवेश, खरं तर मागच्या काही दिवसांपासून ज्या प्रकारे सरकार स्थापन झालं त्यानंतर धक्कादायक अशा बातम्या समोर येत आहेत। त्या प्रकारची टीका देखील होते। मराठी अमराठी वाद, परप्रांतीयांची दादागिरी मुंबईत पाहायला मिळते। पुन्हा एकदा कल्याणमध्ये प्रकार घडलाय। काय या संदर्भात सविस्तर माहिती? आपल्याला माहित असेल गेल्या 1-2 दिवसाची चौथी घटना आहे की जे परप्रांतीय मराठी जे आपले व्यक्ती आहेत, माणूस आहेत, त्यांना मारहाण करताना ही कल्याणमधली घटना आहे। परप्रांतीयांनी दादागिरी करत एका 4 वर्षाच्या मुलीची अश्लील चाळे करण्याला जाब विचारण्यात गेल्या मराठी कुटुंबाला मारहाण केली आणि आपण बघू शकतो सीसीटीव्ही मध्ये कशा प्रकारे दुर्दैवीरित्या मराठी माणसाला मारहाण होताना बघू शकतो आपण। आणि हे पूर्ण प्रकरण एक तर जो आरोपीचा पाठिंबाच एक प्रकारे परप्रांतीय लोकांनी दिला असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण जे मराठी कुटुंब त्याला जाब विचारण्यासाठी गेलेले होते त्यांना निर्दयरित्या मारहाण करताना आपण बघू शकतो व्हिज्युअल मध्ये कशा प्रकारे महिलांना सुद्धा मारहाण केलेली आहे। कारण आणि हे कालच आपण बघू शकतो, काल अखिलेश शुक्ला यांनी सुद्धा बाहेरून लोक आणून मराठी माणसाला मारहाण केली होती। त्या प्रकारे कल्याण कोर्टाने त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा दिली होती आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दखल घेत त्यांना निलंबित केलं होतं। आता या प्रकरणाची दखल कोण घेईल हे बघावं लागेल। कारण आवेश, यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की आता मानपाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। मात्र गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर कारवाई संदर्भातली काही अपडेट समोर आली? माहित असं, कारण आज जरी गुन्हा दाखल झाला असला तरी उद्या जो कोणी आरोपी आहे त्याला कोर्टात हजर करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील सुनावणी होईल। गेल्या अनेक दिवसापासून जे मराठी माणसावर जो अत्याचार होत आहे त्या प्रकरणी मनसे असेल, ठाकरे शिवसेना यांनी सुद्धा आवाज उठवला होता आणि उद्या सुद्धा आपण बघू शकतो जो मराठी माणूस एक होण्याची शक्यता आहे। कारण नक्कीच आवेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी। रागाई कॉम्प्लेक्स रागाई बिल्ड इमारत आहे, त्या ठिकाणी दोन शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता। तो मुलांच्या खेळण्यावरून वाद निर्माण झाला होता। त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी 9 वर्षाची आहे, तिचा विनयभंग केला शेजाऱ्यांनी अशी तिच्या आईवडिलांनी कंप्लेंट केली। त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या पुढील कारवाई आरोपीचा शोध घेऊन त्या पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे।